चिल्ड्रन 40+ टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. निवली टीमने देखील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. राजेश भाई कातारा यांचा संघ आणि अगदी मागील पहिल्या मॅच मध्ये राजेश भाई कातारा मॅच मॅन ऑफ द मॅच देखील ठरले होते. महेंद्र पाटील असेल आणि मग खरं तर अगदी चांगली खेळी अगदी आपण पाहिली गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीम. मध्यरात्री मिड नाईट पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 6वा सामना. एका बाजूने खरं तर चिल्ड्रन 40+ टीम, एका बाजूने वलवली 40+ टीम. चिल्ड्रन संघ खरं तर आज पहिलाच 40+ सामना खेळतोय आणि खरं तर नाईट फॉर्मॅट मध्ये खरं तर ते सामना खेळतायत. 40+ ची सुरुवात, आरंभ, प्रारंभ, शुभारंभ चिल्ड्रन 40+ टीम्स प्रथमच खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+ चा खेळ साकारताना 4 षटकांचा सामना. सामन्याला सुरुवात षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक घेऊन गोलंदाज संतोष पाटील, तर स्ट्राईक एंडवरती राम पाटील. राम पाटील सरपंचांच्या भूमिकेत अगदी आपण पाहिलं मागील बऱ्याचशा रात्रींपासून, मागील 7 रात्रींपासून खरं तरी स्पर्धा ज्यांनी कव्हर केली आणि अद्याप स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र येते डॉट बॉल. पहिला बॉल डॉट, दुसरा देखील डॉट. संतोष पाटील यांची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये किती धावा जमतील, किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धाब्यांचं डोंगर उभारलं जाईल आणि मग अगदी आपण पाहणार आहोत. ऑफसाईडला कट केलाय, बॅकवर्ड साईडला पॉइंटच्या रिझर्व मध्ये बॉल चालला सीमा पार. राम पाटील यांचा फटका आणि बॉल येतोय चौकार. थँक्यू. 4 धाब्याने अकाउंट ओपन होतंय, 4 धाब्याने खातं उघडलं जातंय. स्वतःचा वैयक्तिक आणि संघाचं सांघिक खातं उघडताना राम पाटील यांना आपण पाहतोय. ऑफसाईडला कट केला, इनफिल्डला क्लिअर करत सलगचा दुसरा, त्याच रिझर्व मध्ये बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. 8 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं संतोष पाटील यांना आपण पाहतोय. षटक चालताना पहिला 2 बॉलवरती सलग 2 डॉट बॉल, दुसरा 2 बॉलवरती प्रहार राम पाटील यांचा पाहतोय. ऑन साईडला फटका सजवला, फिल्डर आहेत. लॉंग ऑन मध्ये सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं दशक पूर्ण होईल आणि 10 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. सत्र पहिलं, पूर्वार्ध पहिलं, षटक पहिलं, दशक पहिलं आणि 10 धावा धावपटलावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि अद्याप शेवटचा बॉल ऑफ साईडला कट केलाय. पहिली पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हरचा पूर्ण फायदा उचललाय बॅट्समन आपण पाहतो राम पाटील यांच्या बॅटमधून. तब्बल 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आणि 2 धाबा. अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावा संघ पाहायला मिळते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपटलावरती
बॅटिंग करताना 40+ चिंद्रन टीम. चौदा धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस जमल्यात बॅटिंग करताना चिंद्रन 40+ टीमच्या. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र पाटील. सेकंड ओव्हर वलवली 40+ टीम. दुसरा रन कार्ड यूज केला जातोय महेंद्र पाटील. स्ट्राईक एंड वरती बॅटल सचिन पाटील पाहायला मिळत आहेत. राम पाटील यांना आपण पाहतोय आणि सचिन पाटील, राम पाटील, महेंद्र पाटील सध्याच्या स्थितीला पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये. सेकंड ओव्हर महेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पिचचा चेंडू ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आणि नंतर मात्र येतोय हा डॉट बॉल. सेकंड ओव्हर आणि ज्यामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी महेंद्र पाटील. यावेळेस पंचांनी लाईन पाहिली आणि नंतर मात्र इथून मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्रा चेक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील बिनगड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करताना चिंद्रन 40+ टीम. आणखी एक अवांतर. सलगचा दुसरा वाईड आणि दुसरी अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि 16 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर नेव्हाली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पडगे 40+ टीम. या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच टॉससाठी देखील रिपोर्टिंग करा ही विनंती केली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफसाईडला कट केला. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग तिथे घडतीये आणि इथून मात्र येते सिंगल. 17 धावा धापटल्यावरती सचिन पाटील यांचे खरं तर अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल सिंगलनं आणि अद्यापी राम पाटील यांना आपण पाहू शकाल ज्यांच्या बॅटमधून मागील ओव्हरमध्ये आले 3 चौकार आणि ती वैयक्तिक 14 धावा जमल्या. त्यांना आपण पाहतो ऑफसाईडला कट केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. डीप पॉइंटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धापटल्यावरती. 17 पहिलं षटक. दुसरं ज्यामध्ये अद्यापी 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती पाहायला मिळतीये. मध्यरात्रीमध्ये मिड नाईट मध्ये खरं तर सामना रंगताना आपण पाहतोय. आई गावदेवी चषक मागील 7 रात्रीपासून खरं तर काल एका स्पर्धेचा शेवट आपण पाहिला आणि आज खरं तर फ्रेश स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. 19 धावा धापटल्यावरती स्ट्राईक एंडवरती बॅट्समन राम पाटील यांना आपण पाहतोय. प्रशांत फडके सर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. अगदी खरं तर मागील 7 रात्रींपासून त्यांना आपण पाहतोय या क्रीडांगणावरती या मैदानावरती अगदी चांगली पंचांची भूमिका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फंबल झाले. चित्ररक्षक सिंगल होती. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने टीमची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेचा हा बॉल आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूशी सांगता मैदानाच्या आतमध्ये आणि अद्यापी शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीयेत. गॅप पाहिली. फटका एक्झिक्यूट केला आणि इथून मात्र आलाय चौकार. शेवट केलं षटकाचा गोड आणि या 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जमतीये
ती म्हणजे टोटल 12.50 सरासरी प्रति षटकामागे आणि धावा जमल्यात पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करताना चिंद्रन 40+ टीम प्रथमच 40+चा खेळ करताना आणि तब्बल 25 धावा धावपटलावरती. थँक्यू. संघाची धावसंख्या टीमची टोटल 25 धावा धावपटलावरती आहेत. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहू शकाल बॅटिंग करताना चिंद्रन 40+ टीम जमेची बाजू असेल करत तथापि एकही बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतला नाहीये. षटक क्रमांक 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप पाटील, संतोष पाटील, महेंद्र पाटील, प्रदीप पाटील. अद्याप पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती सचिन पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती राम पाटील आणि या सध्याच्या स्थितीला पाटलांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 ओव्हर्समध्ये 25 जमल्यात. आता 2 ओव्हर्समध्ये मात्र बॉलिंग अटॅक इथून करावं लागेल, धावसंख्या रोखावी लागेल. फिल्डिंग करताना बोलावली 40+ टीमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली जाईल. बॅटच्या रडारमध्ये खरं तर बॉल आला नाहीये आणि तदनंतर मात्र मिळते सिंगल. सिंगलच्या मध्ये सिंगलच्या सहाय्यानं 26 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 17 पहिलं, पूर्वार्ध पहिलं. किती धावा जमतील बॅटिंग करताना चिंद्रन 40+ टीम किती धावांचं टार्गेट वलवली 40+ टीमच्या अगेन्स्ट उभं करेल आणि अगदी कशा रीतीनं आव्हान ठेवलं जाईल आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच खरं तर निवाली 40+ टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पडगे 40+ टीम. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कदाचित इथून संपर्क नसेल आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते सिंगल. 27 धावा. राजेश भाई काथारा यांचा संघ, गौरी स्पोर्ट्स निवाली टीम. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम, अनेक स्पर्धेमध्ये सातत्यानं मोलाचं सहकार्य राहतं आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळ साकारताना पाहायला मिळतो. इथून मात्र आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धावसंख्या स्थिर 27 आकडावरती. ऑफसाईडला खरं तर डिफेन्स केल्या बॉल पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. सिंगल येते आणि या सिंगलनं मात्र टीमची धावसंख्या 28 धावा. षटक क्रमांक 3 आणि ज्यामधील 4 बॉलचा खेळ संपतोय आणि अद्याप 28 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला. बॅटिंग जरूर टॉस हरल्यानंतर वाटेला आली, परंतु तदनंतर देखील बॅटिंग करताना जी राम पाटील यानं सुरुवात घडून दिली आहे, अद्याप तब्बल वैयक्तिक 23 धावा त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि अगदी चांगले बॅटिंग लाईन. परंतु इथून डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता राम पाटील यांना अगदी आता रोखलं जात आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्येला अगदी स्टॉप दिलं जात आहे, कारण अद्या प्रदीप पाटील यांनी देखील पाहिलंय की इथून धावसंख्या रोखणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 25 जमल्यात आणि मग गोलंदाजी करत एक टार्गेट थोडं कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथे पहा उडवल्या ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये एका टप्प्यानं बॉल चालला सीमा पार. राम पाटील यांचा फटका आणि येतोय चौकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 30रं दशक 32 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. 32 लॉस ऑफ एनी विकेट. एंड ऑफ द 3rd ओव्हर. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन
स्पीडअप करा थोडस. नेक्स्ट मॅच टॉससाठी विनंती केली जाईल पहा. गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीम, तर एका बाजूनं रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर्सची मॅच. षटक क्रमांक 4 घेऊन राजेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्ट्राईक वरती सचिन पाटील फेस करत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 33 जबाद बटलावरती राम पाटील यांचं चांगलं योगदान राहिलं या इनिंग मध्ये. चांगली खेळी त्यांची पाहायला मिळते पहिल्या 17 मध्ये, कारण अद्यापी वैयक्तिक 24 धावा 26 धावा त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 13 चेंडू फेस करत असताना लागल्या गेल्यात. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी खराब आहे आणि इथून मात्र पंचांचा इशारा, इट्स अ बॅड बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन ते उपस्थित झालेत अगदी वेळेमध्ये. 40+ खेळ म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी. हलका कट केला ऑफ साईडला. डीप थर्डमॅनला बॉल चालत सीमा पार दन करीत राम पाटील त्यांच्या बॅट मधून येतो चौकार. येस, थँक्यू. टीमची धावा संख्या 38 धावा. 40+ क्रिकेट म्हटलं तर ज्यानं अनेक वर्षे खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवली. आज खरं तर भलेही ते पडद्या मागे गेले असतील, परंतु रेग्युलर क्रिकेट खेळणाऱ्यांना एकत्र विनंती केली जाईल. अगदी आज खरं तर 40+ खेळाडू जरी पडद्यामागे गेले असतील, परंतु त्याने देखील एक काळ गाजवलाय आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. यांनी खरं तर आज बरेचसे रेग्युलर खेळाडू त्यांच्या तालमीत तयार झालेत, परंतु त्यांना देखील तुम्ही विसरू नका. त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, कारण अगदी आपल्यापेक्षा जास्त त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वर्ष काढली आहेत. आणि आज खरं तर 40+ सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावीने संघाची धावा संख्या पुढे सरसावताना 40 धावा पटलावरती. चांगलं स्कोर उभं केलंय सध्याच्या स्थितीला, कारण आजच्या रात्रीचा विचार केला धावा जमत नाहीयेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील राम पाटील यांची चांगली खेळी आपण पाहिली आहे. यावेळेचा बॉल आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. 4थं षटक, 4 बॉलचा खेळ संपलाय. 40 धावा पटलावरती आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आणि अगदी 2 बॉल मध्ये मग किती धावा जमल्या जातील, कशा रीतीने आव्हान ठेवलं जाईल, कशा रीतीने टार्गेट सेट केलं जाईल, अगदी आपण पाहणार आहोत. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावा संख्या 42 धावा पटलावरती. 42 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील 4थ्या ओव्हर मधील पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, ऑफ साइडच्या रिझन मध्ये बॅकवर्ड साइडला थर्ड मॅन मध्ये फमल झालेत फिल्डर. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न राहील का? डेफिनेटली राहिलाय. तिसरी देखील कंप्लीट केली आहे आणि इथून मात्र मिळतील 3 धावा. सत्र पहिलं समाप्त झालं आणि बॅटिंग करताना संघाची धावा संख्या जमली आहे ती म्हणजे टोटल 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा जमल्या. 46 धाव्यांचं टार्गेट, 46 धाव्यांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल.
वलवली 40+ टीम याच्या समोर ठेवले लक्ष, परंतु तत्पूर्वी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेत आहोत. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूने खरं तर आपण पाहू शकाल रॉबी जोशी सुरभी 11 पडगे 40+ टीम, तर एका बाजूने गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना राजेशभाई काथारा आणि त्यांचा हा संघ आणि अगदी त्यांचा खेळ पाहायला मिळेल. संतोष पाटील टीम कॅप्टन पाहायला मिळतील. त्यानंतर लहूजी भोईर नंबर पाहतो याने टॉस जिंकलाय. गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमनं टॉस जिंकल्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने आपण निर्णयाला सामोरे जा. परंतु जशा रीतीने मॅचला होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर ज्यांना अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने खेळली आहेत आणि आज देखील खरं तर तेवढाच चांगला खेळ, तेवढंच चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो, प्रीतम पाटील सरांचा आवाज अगदी आपल्याला ऐकायला मिळेल. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील पडघे तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहतोय रजनी स्पर्धेमध्ये असोसिएशन मॅचेस आपण नाईट स्पर्धा आयोजन केलंय. हा मात्र इतिहास झाला देवीच्या पाडा माध्यमातून. देवीचा पाडा 40+चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दर्जेदार स्पर्धा गेल्या 9 दिवस आपण पाहतोय आणि एवढं मोठं आयोजन आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय, कौतुकास्पद आहे. आणि पूर्ण पनवेल तालुक्याच्या वतीने जेवढे खेळाडू आणि प्रेक्षक मॅचेस पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार की आपण आई गावदेवी चषक 2026 मध्ये आम्हा सर्वांना खेळण्याची संधी दिली. आणि उद्याचा दिवस पण आहे, DPL मॅचेस आपल्या भेटीसाठी असेल. तिथे देवीचा पाडा प्रीमियर लीग 2026 आपण पाहणार आहोत आणि सर्व गावातील खेळाडू मग हौशे नवशे सर्व असणार त्याच्यामध्ये. आणि जेवण आहे आणि मोठी स्पर्धा आपल्यासाठी भेटीसाठी आली आहे. यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने देवीचा पाडा ग्रामस्थांचं मनापासून आभार मानूया. मैदानाकडे बोलूया. मैदानामध्ये सामना सुरू आहे. चिंद्राण 40+ आणि त्याचमध्ये त्यांच्या विरुद्ध आपण संघ पाहतोय वलवली 40+. हे दोन संघ आमने सामने खेळत असताना विशेष कौतुक करावं असं वाटतं की चिंद्राण 40+ हा पहिला सामना खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगलं परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 4 ओव्हरच्या खेळीनंतर आपण पाहिलं टार्गेट सेट केलं 46 धावांचं, म्हणजे 44 धावा ठोकल्या. त्यामध्ये अतिशय चांगला खेळ आपण पाहिलं. फलंदाजी करत असताना दोनही बॅटर्स, मग राम पाटील असेल त्याच्याबरोबर सचिन पाटील, या दोन्ही खेळाडूंनी अतिशय दर्जेदार खेळ आपल्याला मैदानात दाखवलं. कौतुक करावंसं यासाठी की पहिली एंट्री आणि पहिल्या एंट्रीमध्ये चांगलं परफॉर्मन्स झालं तर संघाचं मनोबल वाढतं. मनोबल वाढून संघाला एक चांगल्या स्थानी न्यायचं असेल तर पहिलं सुरुवात चांगलं झालं पाहिजे. पहिला पाऊल चांगलं पडला तर भविष्यामध्ये तुम्ही यश संपादन करू शकता. आणि त्याच्याच मध्ये चिंद्रन 40+ तुमच्यापर्यंत एक सूचना येते. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी असेल तुम्हाला, कारण एक प्लेयर तुमच्यामध्ये जे टी-शर्ट्स परिधान केले हे ते मॅच नाही आहे, कारण ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचं आपल्याला याचे क्रिकेटर आपल्याला ते एक्सेप्ट करायचं. 2 धावांची पॅनल्टी असेल तुम्हाला. सामना टोटल 2 धावांचं पॅनल्टी असेल, याची नोंद घ्या. नाही, 2 धावांची पॅनल्टी असेल, याची नोंद घ्या. नाहीतर सत्यवान सर, कोणाचे सॉक्स पण चेक करूया, शूज चेक करूया. नाही, गमतीचा भाग. याच दरम्यान महेंद्र दादा यांची आगमन झालंय. एक दर्जेदार ऑलराऊंडर आपण पाहतोय धरणा 40+च्या माध्यमातून. धरणा 40+चं नाव आलं मग विकास केणीचं नाव घेणं गरजेचं. एक शांत स्वभावाचं या संघटनेचा सरचिटणीस म्हणून महाराष्ट्र प्रदेश त्यांची नोंद झाली आहे, विकास केणी यांची.
चला वळूया मैदानाकडे. मैदानामध्ये सामना सुरू होत आहे. चिंद्रन 40+ वर्सेस आपण पाहतो वलवली 40+. हे दोन्ही चला पेनल्टी कॅन्सल झाली याची नोंद घ्या, कारण त्याने टी शर्ट चेंज केले. चला चिंद्रांचे पाठीराखे आलेत. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा चिंद्रांचे पाठीराखे. त्यांच्याकडे 12वा 13वा 15वा सगळे आहेत. फक्त यांना का नव्हती भेटली, यांची साईज भेटली नव्हती, म्हणून आताच त्यांना टी शर्ट देण्यात आली. चला मैदानात वळूया. सामना सुरू होत आहे. 46चा टार्गेट आहे. चिंद्रन वर्सेस आपण वलवली हा सामना पाहतोय. पहिलाच बॉल, चांगला अचूक टप्पा, त्याला टॅप करायचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहिला. गोलंदाजाची ऍक्शन खूप जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने शॉर्ट ऑफ रनअपच्या नंतर त्यांनी बॉल जो रिलीज केला त्याच्यानंतर बॅट कनेक्ट झाला नाही. महेंद्र पाटील एक दर्जेदार बॅट्समन आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रभाकर कुंभारकर असं गोलंदाजचं नाव आहे. प्रभाकर दादा गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. समोर फलंदाज महेंद्र पाटील. प्रभाकर टू महेंद्र असा हा संघर्ष आपण मैदानात पाहणार आहोत. दुसरा चेंडू, कोलवर चेंडू मात्र कनेक्ट केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? थोडंसं फॉर्मलिंग. आता मात्र पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये बोनस देण्याचा प्रयत्न. एकाला इमिडिएटली 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाव मिळाल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर दोन्ही वाढतीये. श्री गणेश झालंय वलवली संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि सुरुवात होणं गरजेचं आहे. 46 धावा काढण्यासाठी पहिला धावा येणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या चेंडूवर धावा आल्या. तिथे कुठेतरी आता एक सकारात्मक सुरुवात मात्र झाली आहे वलवली संघासाठी. प्रभाकर गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. कनेक्शन प्रॉपर आहे. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक खाली अडू शकला नाही. षटकार आणि जबरदस्त कनेक्शन टुवर्ड्स द ऑफ साईडला. लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षक होता त्याला बीट केला. षटकार मिळाला. धावसंख्या धावफलकावर 8. लॉस ऑफ 0 विकेट्स. एक्सिलंट बॅटिंग ज्या पद्धतीने कनेक्ट झालाय. जबरदस्त कनेक्शन. षटकार आला. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा षटकार आपण पाहिला. त्यानंतर मात्र एज लागली. आउटसाइड एज. एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 9 पाहतोय. ज्या पद्धतीने आपण बोला ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. ज्या पद्धतीने मोठा फटका आला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला प्रदीप पाटील, नॉन स्ट्राईकला महेंद्र पाटील अशी जोडी पाहतोय आपण. प्रभाकर आतापर्यंत गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 धाव मिळाल्या. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. त्याच्यानंतर 6. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. आता म्हणतो प्रदीप पाटील जो नॉन स्ट्राईकला फलंदाज होता तो स्ट्राईकला आलाय. मोठा फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न. इट्स अ लॉफ्टिंग 6. जबरदस्त कनेक्शन. ह्यूज फटका आणि आयवा कॅच सुद्धा तिथे घेतलेली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. धन्यवाद. ज्यावेळी पडगे गावामध्ये ह्या टायमाला आम्ही असतो तिथे गरम होतो असं वाटतं राजस्थानमध्ये. आणि आता देवीच्या पाडामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटतं ही काश्मीरला आल्यासारखं वाटतं आता. हां, अगोदर असं माहिती असतं टी शर्ट्स वगैरे घालून आलो असतो. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्यावर चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. प्रदीप पाटीलची ओळख आहे. इट्स अ ह्यूज 1 बाउन्स बाउंड्रीज आणि एका चौकाराने धावसंख्या धावफलकावर 19 पाहतोय आपण. इट्स अ 19 ऑन स्कोर बोर्ड. धन्यवाद. नाद करायचं व देवीचा पाडायचं नाही असं म्हणता येईल, कारण आपण पाहतोय गेल्या कित्येक दिवसापासून ही स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये 9 रात्री ही स्पर्धा चालू आहे आणि उद्या विसर्जन. अच्छा, मॅचचं घट भरल्यासारखे प्रकार झालाय.
आणि हा म्हणजे आताही जर डोक्यात आलं तर अंडर 19च्या मॅचेस पण होतील. म्हणजे नाद करायचं पण देवीच्या पाड्याचं नाही असं म्हणता येईल. ही सर्व जी मंडळी यंगस्टर्स मंडळी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असं निर्माण स्पोर्ट्सच्या सुरुवातपासून क्रिकेट एकत्र खेळत आल्याने आज कित्येक वर्षानंतर हे पूर्ण टीम एकत्र दिसतंय आणि त्याचं टीम वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून दिसतंय. हेही कौतुकास्पद आहे. कारण कसं आहे, धाडस करावं आणि जिद्दीने करावं ते कसं तर देवीच्या पाडावाल्यांकडून शिकायला पाहिजे. अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेला मी गेल्या 4 वेळा मी कव्हर करण्यासाठी आहे. 4 दिवस मला ही संधी मिळाली इथे आणि दर्जेदार स्पर्धा आतापर्यंत पार पडतीये. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय राम पाटील. पहिला चेंडू आधी उचली मिळाली, महेंद्र पाटील कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 19, लॉस ऑफ 0 विकेट्स. आता एकही विकेट मिळालं नाही आणि इथे कुठेतरी आता कमबॅक करणं गरजेचं आहे. जर चिंद्रनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गोलंदाजी इथे थोडीशी इकॉनॉमिकल होणं गरजेची आहे. कनेक्शन केलंय महेंद्र पाटील, लॉफ्ट केलंय शतरक्षक खाली आणि आता मात्र काय घडलंय, इट्स बोनस 6. झेल घेतली होती पण झेल घेऊन बाहेर गेला. चेंडू जात नव्हता असं असावं, पण क्षेत्ररक्षकाचा जो एफर्ट्स होते त्याला वाटतं 100 मार्क्स आपण देऊया. प्रयत्न चांगला बॅलन्स मिळाला नाही आणि षटकाराने धावसंख्या धावपळकावर पाहतोय 25. थोडंसं व्हेरिएशन करत असताना राम पाटील. आता मात्र बॉल ट्रायल होतोय ज्या पदे पॉईंट डायरेक्शन्सला. क्षेत्ररक्षण बॉल अडवला, 2 धाव मिळाल्या. थोडंसं लेझी क्रिकेट वलवली 40+च्या दृष्टिकोनातून जिथे 3 धावा आल्या असत्या तिथे 2च धावा मिळाल्या आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला पाहिजे. क्षेत्ररक्षक संतोष अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. राम आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 27-27. पुन्हा एकदा जबरदस्त स्पीड, रॅपिड बॉल. बॉल पडल्यानंतर अधिक फास्ट झाला, स्कीड झाल्यानंतर बोल्ड. महेंद्र पाटील याच्या खेळीचा होतो अंत. धन्यवाद. वलवली गावाचा बाहुबली आता मात्र स्ट्राईकवर जात असताना आपण पाहतोय. सत्यवान मात्रे ऑलराऊंडर भूमिकेच्या आपण जर पाहिलं असेल राजेश कातारा यांच्या जीव खडा ज्याला म्हणता येईल, कारण याच खड्याला बोटाला पाय लावायला लागेल राजे कधी भविष्यात. सत्यवान मात्रे ज्याच्या कौतुक करावं तेवढं कमी. सत्यवानची एक इनिंग पाहिली होती आपण सुकापूरच्या डे स्पर्धेमध्ये बेलवलीच्या अगेन्स्टमध्ये बॅटिंग करत असताना. एकट्या सत्यवानने पूर्ण मॅच काढली होती आणि ती इनिंग आतापर्यंतची जबरदस्त इनिंग सत्यवान मात्रेच्या माध्यमातून पाहिली होती. काय बॅटिंग केली होती आणि अशी बॅटिंग जेव्हा ज्या वेळेला होते ना त्यावेळी संघाला गरजेचे असते त्यावेळेला बॅटिंग मिळते. सत्यवान मात्रेची 7 तारखेला बारी आहे आणि यावर्षी भजनी बुवा म्हणून पण जाम फेमस आहे आणि सुंदर आवाज. अतिशय चांगलं शास्त्रीय संगीताचं त्याचं जी मेजवानी असते आणि ज्यावेळेला तो गाणं गातो ना त्यावेळेला असं मन रम्य होतं. सकाळचे गाणे वेगळे असतात राजेश कतारा आणि संध्याकाळचे गाणे वेगळे असतात आणि ही आवड आहे. बेल्स केली गुगलवर सर्च करू सत्यवान दादा. आता मात्र बेल्स हरवली आहे. मगाशी तसं झालं होतं, राम पाटील अंपायरिंग करत होते त्यावेळी आम्हालाही बेल्स सापडत नव्हती आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या गोष्टी होतात. आपण ज्यावेळी नाईट स्पर्धेमध्ये खेळतो अतिशय चांगली स्पर्धा आणि या क्वालिटी स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला त्या पद्धतीचा क्वालिटीचा खेळ झाला की अतिशय चांगला खेळ होतो. आणि त्याचबरोबर राजेची कातारा आपण यायचे व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मिन्नाथ भोईर आपण पाहतो, शंकुनाथ बुवा पडगेकर यांचे चिरंजीव, त्याबरोबर राजू भोईर, शंकुनाथ बुवा पडगेकर आमचे. म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल तर अयोध्यामध्ये त्यांचं भजन झालं. म्हणजे आपल्याकडचं ग्रामीण आपण जे बुवा म्हणतो आणि त्यांनी जे कमवलं तर अयोध्यासारख्या श्रीरामाच्या भूमीमध्ये त्यांचं भजन झालं. हेही कौतुकास्पद आहे आणि ती मोठी अचिव्हमेंट आम्ही म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर आता भजनी बुवा आपण पाहतो, सत्यवान बुवा पण खेळतात तिथे. बॉलिंग ट्रॅकवर राम, स्लोवर चेंडू. अंपायर राहण्याचा फायदा काय असतो, कारण विकेटची मोजमापणी आपल्याकडे असते हे दाखवत असताना राम पाटील आपल्याला पाहायला मिळतात.
आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि त्याच्यामध्ये धावसंख्या खर्च केली आहे 8. षटकार लागल्यानंतरही कमबॅक कसं करावं ह्याचं आता मात्र चांगलं एक्झाम्पल क्रिएट करताना राम पाटीलला पाहतोय आपण. सत्यम म्हात्रे ऑन स्ट्राईक. फुटक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त लॉफ्टिंग क्रिकेट, इट्स अ स्ट्रेट ड्राईव्ह, 1 बाउन्स 4 रन्स. जबरदस्त कनेक्शन, 4 धावेनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 31 ऑन स्कोरबोर्ड. थँक्यू. अतिशय चांगली खेळी आतापर्यंत आपण पाहिलं. धावसंख्या 31 ऑन स्कोर बोर्ड. जवळजवळ आपण पाहिलं तर 15.5च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करत असताना वलवली संघाला पाहतोय. जो ॲव्हरेज रिक्वायर्ड आहे त्याला सारजीची फलंदाजी होते. 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. जो ॲव्हरेज मेंटेन करायचं होतं त्याच्याहून जास्त धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाली आहे वलवली टीम. वलवली टीमचं कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने क्वालिटी क्रिकेट झालं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहिलं खास करून चिंद्रन गावाचंही कौतुक केलं पाहिजे. पहिल्या मॅचमध्ये एवढं चांगलं परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. आणि ह्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेस चांगला खेळ झाला पाहिजे हे दाखवत असताना चिंद्रनच्या खेळाडूंनी दाखवलं. पहिला बॉलर आपण प्रभाकरला पाहिलं, जरी पायाने थोडंसं त्यांच्या दुखापत आहे पण गोलंदाजी करत असताना जो कॉन्फिडन्स लेवल होता त्याचंही कौतुक करायला पाहिजे. आणि आज फक्त आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये चिंद्रन गावाचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना त्यांच्याकडून आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स झाला आहे. वलवली संघ स्ट्राईकला आपण प्रदीप पाटीलला पाहतोय, एक हार्ड हिटर बॅट्समन ज्याची ओळख आहे. जर रेग्युलर क्रिकेटच्या वेळेला प्रदीपची बॅट जर तुम्ही घेतली असती तर सीझनची बॅट जेवढी हेवी असते ती बॅट वापरायचं. तोच प्रदीप पाटील ऑन स्ट्राईक. जबरदस्त कनेक्शन, बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द 4 रन्स आणि बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतला आणि हा चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35. लॉस ऑफ 1 विकेट. महेंद्र पाटील परतला. त्याच्यानंतर मात्र दोनही फलंदाजांनी जबाबदारी घेतली आहे. सत्यवान म्हात्रे चौकारासहित खेळतोय. प्रदीप पाटीलला पाहिलं 2 6 आणि 1 4 वर खेळतोय आणि 1 6 आणि 1 4 वर खेळतोय. महेंद्र पाटीलच्या बॅटमधून फटके पाहिले आणि हे आपण पाहतो कॉम्बिनेशन अँड कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर टर्न झाला, 1 धाव मिळाली. एका धावाला इमिडिएटली 2 धावेमध्ये कन्वर्ट केला. त्यांना माहिती आहे सामना हातामध्ये आहे. ज्या ॲव्हरेजने फलंदाजी करायची ती मात्र वलवली संघाने आतापर्यंत केली आहे. आणि आता धावसंख्या धावफलकावर 37 पाहतोय. टार्गेट आहे 46 धावांचं आणि त्या 46च्या अगेन्स्टमध्ये आतापर्यंत चांगली फलंदाजी आणि कौतुकास्पद फलंदाजी आपण वलवली संघाच्या माध्यमातून पाहतोय. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. 100च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करायची. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका. चेंडू चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 4 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 41. चौकार आला. आता मात्र 5 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 5 धावा आणि आता मात्र सामना संपवलाय काय? झेल आहे. संतोष झेलच्या खाली. झेल काय मिळालं नाही. झेल ड्रॉप झाली. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा पूर्ण. प्रदीप पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 43 आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. 8 चेंडू 3 धावेची गरज आहे. स्ट्राईकला प्रदीप मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली नाही. स्वतःवर विश्वास ठेवलाय. सत्यवान म्हात्रे थोडंसं इथे वॉर्मअप करत असताना आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. कमबॅक केलंय. इथं मात्र गोलंदाज आपण पाहतोय बालू कडूला पाहतोय. कडू कुटुंब म्हटलं तर आमची मामी त्याच कुटुंबातून आणि चिंद्रन म्हटलं तर आमच्या मामीचं गाव आणि त्याच कुटुंबातील गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. फुलटा चेंडू आता मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात है. एक्सिलंट कॅच. जबरदस्त कॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमधील आतापर्यंतची चांगल्यात चांगली कॅच म्हणता येईल आणि सचिन पाटीलने तो झेल घेतला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिन पाटील साठी.
अतिशय चांगली झेल घेतली आणि मग प्रदीप पाटील बॅक टू पॅव्हिलियन डगआउट मध्ये परत येतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय हरचंद्र चौधरी. हरचंद्र चौधरीचा मी उल्लेख केला होता त्या दिवशी रेग्युलर वलवली टीम खेळत असताना. रत्नदीप चौधरी जो या वर्षामध्ये ओपन क्रिकेटमध्येही चांगलं त्याच्यामध्ये खेळ झालाय. त्याचे वडील आता मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत. रत्नदीप नंतर रत्नदीपही खेळला, आता त्याचे वडील या मैदानात खेळत आहेत. या सौंदर्य क्रिकेटचं की या क्रिकेटमध्ये एज इज जस्ट ए नंबर असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये स्किल्स आणि स्ट्रेंथ खूप महत्त्वाची आहे आणि ती जर तुमची क्वालिटी असेल तर तुम्ही ते मैदानात दाखवू शकता. 40+ त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे, कारण 40 नंतर माणूस दवा आणि दुवावर जगणारा असतो. त्याच्यानंतर पाय दुखणं डोके दुखणं हे गोष्टी चालू होतात. मात्र 40+ खेळल्यानंतर तुमचा हेल्थ आणि तुमची स्ट्रेंथ ह्याच्यात ग्रोथ होते. त्यासाठी 40+ का खेळावं तर एक धाव आरोग्यासाठी आहे आणि आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी मैदानात यायला पाहिजे. आणि क्रिकेट का खेळावं तर प्रत्येकाची आवड आहे. शॉर्ट ऑफ चेंडू आता मात्र सत्यावन मात्रेचा विनिंग शॉट या चौकाराने सामना जिंकलाय वलवली 40+ ने. हार्दिक अभिनंदन वलवली 40+. आणि तसंच चिन्ह 40+ तुम्हाला ही पुढच्या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. याच्या पुढील मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची. एकच एंडनी खेळलं जाईल याची नोंद घ्या. चला ओव्हर टू लवेश सर, लवली लवेश सर असं म्हणता येईल. प्रदीप पाटील आपण यावं. मॅन ऑफ द मॅच प्रदीप पाटील याला खरं तर दिले जाईल. चांगला खेळ राहिला प्रदीप पाटीलचा. त्या कारणामुळे प्रदीप पाटील सामन्याचा सामनावीर टीम वलवलीचा जरी मर्याई क्रिकेट